शेतकरी बांधवांनो, नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट 3 मार्च 2026 मंगळवार. भाजीपाला मार्केट, भाजीपाला बाजारभाव, बाजारभाव आणि आवक आढावा. आवक आढावा पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले. बीटची आवक घटून बाजारभावात आज थोडीशी तेजी देखील पाहायला मिळाली. होळी असल्यामुळे माल कमी निघाले, त्यामुळे आवक कमी प्रमाणात पाहायला मिळाली. त्यामुळे बाजारभावात थोडीशी सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते. फ्लॉवरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लॉवरच्या आवकेत आज थोडीशी वाढ पाहायला मिळाली. आवकेत वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात. कोबीच्या आवकेत घट, परंतु कोबी बाजारभावात मंदीच पाहायला मिळते. मक्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते. चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील. दादा नमस्कार. नमस्कार. काय आणलं होतं मार्केटला? बीट आणली होती. काय भाव झाले? मीडियम झालं आपले 130 रुपये. मीडियम 130 रुपये झाले. गोळा 75 रुपये. गोळा 75. भुगी झाली 70 रुपये. भुगी 70 रुपये झाले. भुगीमध्ये सुपर गाठ असेल ना? सुपर गाठी. ओके. जे मीडियम 130 रुपये झाले त्याच्या किती बॅग आहेत? त्याची 18 बॅग आहे. 18 बॅग आहेत. आज पहिल्यांदाच आणलंय का? दुसरी वेळ घातली. दुसरी वेळ आहे. मागचा थोडा काय भाव गेला होता? 104 रुपये गेला. 104 रुपये गेला होता. आज 130 गेले. 130. ब्याची व्हरायटी कुठली आहे आपली? लाली माई. लालिमा आहे का? ओके. गाव कुठलं आपलं? येणे रे. किती डब्याची बीट आहे सगळी? आपली 5 डब्याची बीट आहे. 5 डब्याची बीट आहे. 5 डब्याला साधारणतः किती माल निघेल? आता 50% झाले आपले आतापर्यंत. अजून 50 पर्यंत निघेल. हे बीट आपण विरळताय का सरसट्टा काढताय? आता विरळून चाललेली मैदाचा मोठा माल ती संदासच काढायचा. ओके. किती दिवसात काढणे आलंय? हे पावणे 2 महिन्यात काढाय आणली. पावणे 2 महिन्यात. मला वाटतं परवा होते का रविवारी मार्केटला तुम्ही? आता 8 दिवस अगोदर होतो. ओके. 8 दिवसापूर्वीची आवक आणि आजची आवक काय फरक वाटतो? लय फरक आहे. आज कमी आहे का जास्त आहे आवक? कमी आवक आहे. आज आवक कमीचं कारण सांगता येईल का तुम्हाला? आता होळी आहे, त्याच्यामुळे जरा संसदीमुळे जरा फरक पडला आवकेवरती. नाव काय आपलं? जावेद पठाण. ओके. बीट 130 रुपये 10 किलो. बाकी बीटच्या बाजार काय झाल्यात सांगता येतील का? बाकीचे आता 100च्या आतमधूनच झाले सहसा. हां हां. तिकडे पलीकडे झाले 126 पर्यंत एक उपर. ओके. हां. 70-80 90 रुपये बाजारात आहेत का बीट? हो, 70-80 पर्यंत. लास्ट 130 पर्यंत. 130. ओके. धन्यवाद. बाबा रामकृष्ण हरी. काय भाव झाली बीट? 90 रुपये झाली का? मीडियम साईज किती आहेत बॅगा? मीडियम साईजच्या कोणी 10 आहेत. गोळा बुगी बदला होता का? ब्याची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला? जात लालिमा. कोणतं गाव तुमचं? कनेर सर. बीट आज पहिल्यांदाच आणली का? याच्या आधी आणली होती? आज तिसरी ट्रिप आहे. मागची ट्रिप काय भाव गेली होती? 95 गेली होती का? अजून किती बीट शिल्लक वावरात? संपली. काय नाव तुमचं? दौंडकर. गाव कुठलं? कनेर सर. कनेर सर खाली पावळ कनेर सर. आंबेगाव तालुका, खेड तालुका, कनेर सर. ओके. बाकीच्या बीटच्या बाजार काय झालं सांगता येतील का तुम्हाला आज? 10च्या पुढं नाही. एखादा आहे का 10च्या पुढं? अशी. ओके. धन्यवाद. बीट 91 रुपये 10 किलो. बीट 91 रुपये 10 किलो. गोळा बीट 51 रुपये 10 किलो. गोळा बीट 51 रुपये 10 किलो. बीट 100 रुपये 10 किलो. बीट 100 रुपये 10 किलो. बीट 115 रुपये 10 किलो. बीट 115 रुपये 10 किलो. 5 गुणी चौक्काल. बीट 75 रुपये 10 किलो. बीट 75 रुपये 10 किलो. गोळा बीट 60 रुपये 10 किलो. गोळा बीट 60 रुपये 10 किलो.
गोळा बीट 65 रुपये 10 किलो. गोळा बीट 3 गुणीचं वक्कल आहे 65 रुपये 10 किलो. बुगी बीट 40 रुपये 10 किलो. बुगी बीट 40 रुपये 10 किलो. बीट 65 रुपये 10 किलो. बीट 65 रुपये 10 किलो. मीडियम साईज गोळा आहे. बीट 95 रुपये 10 किलो. बीट 95 रुपये 10 किलो. बीट 75 रुपये 10 किलो. बीट 75 रुपये 10 किलो. 5 गुणीचं वक्कल आहे. हे काय झाले शिवताई भुगी आहेत का या? 70 आहे, हा, बघू. बुगी बीट 70 रुपये 10 किलो. सुपर गाठ आहे 70 रुपये 10 किलो झाले. फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरमध्ये सुपर फ्लावर असतील तर 100 110 ते 115 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. फ्लावरमध्ये मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर 80 रुपये 90 रुपये 10 किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे भाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. हलक्या फ्लावर असतील तर 60 रुपये 70 रुपये 10 किलो. बदला फ्लावर असतील तर 40 ते 50 रुपये 10 किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. कोबीचे बाजारभाव पाहिले तर कोबीचे बाजारभाव 30 रुपयापासून 50 रुपये 10 किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. कोबी बाजारभावात मोठी मंदी पाहायला मिळते. सफेद चवळी 150 ते 200 रुपये 10 किलो. सफेद चवळी. जी4 मिरची 700-800 ते 900 रुपये 10 किलो. जी4 मिरची 700-800 ते 900. चवळी U5 व्हरायटी 150 ते 250 रुपये 10 किलो. चवळी U5 व्हरायटी. घेवडा 250 300 ते 350 रुपये 10 किलो. घेवडा. अद्रक 400-500 ते 550 रुपये 10 किलो. अद्रक. हिरवी काकडी 80-100 ते 120 रुपये 10 किलो. हिरवी काकडी 80-100 ते 120. भेंडी 300-400 ते 450 रुपये 10 किलो. भेंडी 300-400 ते 450. राजमा 350 ते 450 रुपये 10 किलो. राजमा. सफेद काकडी 80-100 120 ते 130 रुपये 10 किलो. सफेद काकडी. मंजिरी वांगे 150-200 ते 220 रुपये 10 किलो. मंजिरी वांगे. दोडका 350-400 ते 450 रुपये 10 किलो. दोडका. पावटा 500-600 ते 700 रुपये 10 किलो. पावटा 500-600 ते 700 रुपये. बीन्स 150-200 ते 250 रुपये 10 किलो. बीन्स फरशी. पापडी 200-250 ते 300 रुपये 10 किलो. पापडी. तोंडले 300 ते 400 रुपये 10 किलो. तोंडले 300 ते 400 रुपये. हिरवे वांगे 100-150 ते 200 रुपये 10 किलो. हिरवे वांगे. दुधी भोपळा 100 ते 150 रुपये 10 किलो. दुधी भोपळा. 100 ते 150. शिमला मिरची 300-350 ते 380 रुपये 10 किलो. शिमला मिरची. काळा वाल 400-450 ते 500 रुपये 10 किलो. काळा वाल. वाटाणा 250 300 ते 320 रुपये 10 किलो. वाटाणा.